40 दिवस झाले माझ्या वडिलांची हत्या झाली आहे, आणखीन आरोपी साठत नाहीये, तर आज आपण न्यायासाठी रस्त्यावर आलात. माझे वडील हे सर्वांसाठीच होते, म्हणून आज तुम्ही सर्वजण आमच्या पाठीमागे आहात. आणि मी तुम्हाला सुद्धा एवढंच सांगते, जसे आज तुम्ही मोठ्या संख्येने आमच्या कुटुंबाच्या पाठीमागे आहात, तसे सदैवच राहा. आणि माझ्या वडिलांबद्दल म्हणजे ते खूप वेगळे होते. त्यांनी जे केलं ते समाजासाठीच केलं, शेवटपर्यंत ते समाजासाठीच झुंजले. आज आम्ही त्यांची तर खूप वाट बघतोय, त्यांचं खूप दुःख आहे. आम्ही दारात गेलं की आम्हाला त्यांची आठवण येते, घरातल्या प्रत्येक वस्तूकडे बघून त्यांची आठवण येते. पण आज महाराष्ट्र नाही, आमचं गाव नाही, आमचं कुटुंब नाही, तर आज महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक म्हणजे तुम्ही सर्वजण आहात. तुम्ही सुद्धा आज आमच्या दुःखात सहभागी आहात. ते जर आज आमच्या सोबत असते, आम्ही कोणत्या निमित्ताने आज इथे आलो असतो, तर तो आनंद वेगळाच होता. पण ते आज जिथे कुठे असतील, ते आपल्या सर्वांना एकत्र बघून त्यांना खूप आनंद होत असेल की मी गेलो तरी हे खूप एकजुटीनं काम करतात, आपल्या न्यायासाठी लढतायत. आणि तुम्ही कायम असेच आमच्या सोबत राहा. आणि जे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं, ते समाजासाठी झुंजले. आणि त्यांना सदैव वाटायचं की आपलं गाव हे खूप छान व सुंदर गाव असावं. त्यांनी गावात खूप उपक्रम राबवले. आणि त्यांचं जे स्वप्न आहे, जसं चाचा माझा त्यांच्या लढ्यासाठी झुंजतोय, आमचं कुटुंब नाही, तर आज तुम्ही सर्वजण त्यांच्या न्यायासाठी झुंजताय. आपल्या सर्वांना न्याय पाहिजे, आपल्याला न्यायाकडून अन्यायाकडून न्यायाकडे जायचंय. त्यासाठी आणि मी माझ्या वडिलांना सुद्धा सांगते, जे तुमचं स्वप्न होतं ते मी आणि चाचा नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील सर्व लोक हे पूर्ण करतील. धन्यवाद.